मनोज जरांगे यांना माझं एकच म्हणणं आहे, भावा लाव ताकद, कितीक लावतात कर उपोषण, तरी तुला कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही. जे शक्यच नाही ते कसं होणार. 2022 पासून उपोषणाले बसून राहिले, आंदोलन करून राहिले. सगळं महाराष्ट्रातल्या मराठा बांधवाला चुत्या बनवण्याचं कारस्थान चालू आहे. ह्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आरक्षण देण्यासाठी एक संविधानामध्ये उल्लेख केलेला आहे की ज्या वेळेस यांना गरज पडेल यांना आरक्षण द्या. पण तुम्ही आरक्षण कुणबी याच्यातून मागून राहिले. अगोदर बाबासाहेब आंबेडकर, आणि तुम्हाला माहित आहे आपले तिथे मराठवाड्यात गाडी फिरली होती मराठा आरक्षणासाठी. आरक्षण घ्या, तुम्ही आरक्षण घ्या, तुमचं तुम्हाला ओबीसी मध्ये आम्ही घेतो. नाही, तेव्हा तुम्हाला पाटीलकी आठवण आली होती. पाटीलकी, आता पाटीलकी गेली कुठं तुमची? उसात. आता त्या कुणबी भावांच्या ताटातलं तुम्ही खायचं कोशिश करून राहिले असन तरी मुळीच होऊ देणार नाही. इथं भारताचं संविधान, इथं बाबासाहेब चालतो. कळलं काय? अबे तुमचा जरांगे पाटील उपोषणाच्या वेळेस बाबासाहेबाचा फोटोज काही ठेवत नाही. विचार आहे नाही तुमचे बाबासाहेबाचे, आणि तुम्हाला जे आरक्षण दाता तो बाबासाहेब आंबेडकर आहे, त्याचे विचार तुमच्या डोक्यात नाही आहे. फक्त वरवर तोंडात बोलता बाबासाहेब, मनामध्ये दुसरंच काही आहे तुमचं भारूड. कळलं काय? झोमणाऱ्याला झोमत असन, पण खरं एकच सांगतो, जो बाबासाहेबाचे विचार मांडत नाही त्याला कधीही आरक्षण मिळत नाही. आणि आरक्षणाचा पावर हाच आहे. आता पाटील क्या गेल्या कुठं मला ठाऊक नाही. नक्की कमेंट करून तुम्ही सांगा.